शासनाच्या परसबाग योजनेअंतर्गत आम्ही आमच्या शाळेमध्ये काही भाजीपाला लावण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्यासाठी इकडे दाखव बेटा परिसर. तर त्यासाठी या जागेवरती आम्ही इथून तर त्या पोल पर्यंतची जागा आहे ही आम्ही मेथी लावण्यासाठी तयार करत आहोत. आम्ही याच्या आधी आता या ठिकाणी मेथी लावली होती, पण पाऊस पडणं बंद झालं म्हणून ती मेथी जळून गेली. तर हा आता आमचा दुसरा प्रयत्न आहे. याच्यामध्ये मी स्वतः ही जमीन खोदून भुसभुशीत करून मेथी आणलेले आहेत आम्ही, मेथीचे दाणे. तर ही मेथी टाकून आम्ही एकदम चांगली त्याच्यावर कोणतीही फवारणी न करता, पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड न मारता एकदम शुद्ध आणि ताजी भाजीपाला मेथी काढून आमचे हे जे बालचिमुकले दिसत आहेत का, यांच्याकडे कर रे बेटा. आमचे जे हे बालचिमुकले आहेत यांना एकदम चांगली आणि कच्ची मेथी खाण्यासाठी देणार आहोत. म्हणजे त्यांना एकदम चांगलं वाटेल आणि शुद्ध भाजीपाला आमच्या शाळेतून यांना खायला मिळेल. तर आपल्याला लावायची नाही तर मेथी. छान, व्हेरी गुड. स्टॉप करा. तर आपण बघू शकता या ठिकाणी हे माग 2-3 दिवस पाऊस सुरू झाला तेव्हा गवत खूपच उगून गेलेलं आहे आणि विशेष म्हणजे गाजर गवत जास्त झालेलं आहे. आणि याच्या आधी जी काही मेथी लावली होती ती पूर्ण पावसाअभावी जळून गेली. आणि मागे 3-4 दिवस पाऊस पडला थोडा थोडा. त्याच्यामध्ये काय झालं की जे गाजर गवत आहे, ज्याच्या बिया आधी पडलेल्या होत्या, त्याच्यामुळे गाजर गवत जास्त वाढून गेलेलं आहे आणि आमच्या आधीची मेथी ही पूर्ण कोरडी पडली, जळून गेली. म्हणून आम्ही हा दुसरा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आम्ही अजून ही माती आहे, ही जमीन आहे, खोदून भुसभुशीत करू आणि मेथी लावू. तर बघा, शेतामध्ये असं काम करावं लागतं, बरोबर आहे की नाही? तुमचे मम्मी पप्पा कामाला जातात ना दुसऱ्याच्या शेतात, तेव्हा बघा दिवसभर त्यांना आहे ना कष्टाची कामं करावं लागतात, जड कामं करायची असतात ना. हा बरोबर. म्हणून तुम्हाला ते सांगतात. काय सांगता बेटा? झाड तोडते. काय सांगता की शाळेत जा, चांगलं शिका, बरोबर आहे की नाही? आणि नोकरीला लागा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा. हा, तुम्ही काय करता? घरी गेले, बॅग फेकली, कपडे बदलले की चालले खेळायला. मग आपण कोणाला फसवतोय? आपल्या आई वडिलांना फसवतोय आणि स्वतःला बी फसवतोय, बरोबर आहे की नाही? म्हणून असं फसवणूक करायची नाही. तुमचे मम्मी पप्पा कमी शिकले किंवा काहींचे शिकलेलेच नाहीत ना, बरोबर ना? म्हणून त्यांना आता पश्चाताप होतो की आम्ही त्यावेळेस शिकलो असतो तर चांगली नोकरी लागली असती, काही व्यवसाय केला असता, बरोबर ना? मग त्यांचं काय म्हणणं असतं की आपल्यावरती जी काही परिस्थिती आली होती किंवा वेळ आली होती ती आपल्या मुलांवर किंवा मुलींवरती येऊ नये, म्हणून ते तुम्हाला सकाळी उठून तुमची तयारी करून देता ना, शाळेत येण्यासाठी तयारी करून देतात, बरोबर आहे की नाही? हा, तुमचे लाड करतील, मन सोन्या, मन सोनी, हा, करून देतात ना अशी तयारी, लाड करून करून, बरोबर ना? आपण नुसतं लाडच करायचं का? नाही. आपल्याला जीव लावतात ते. मग आपण काय करायचं? त्यांच्यासाठी शाळा चांगली शिकायची, अभ्यास करायचं, जो मी अभ्यास देतो तुम्हाला, हा, बरोबर ना? तो रोज करायचा, शब्द वाचायचं, हा, मराठी शब्द जोड शब्द वाचायचे. तर बघा, हे कष्टाचे काम आहेत जे की शेतकरी रोज करतात. पण निसर्गाने वेळेवरती साथ दिली, पाऊस वेळेवर पडला तर त्यांची शेती चांगली पिकते. अन्यथा त्यांनी केलेली मेहनत किंवा त्यांनी केलेला खर्च हा वाया जातो, बरोबर आहे की नाही? स्टॉप कर बेटा. खोदण्यासाठी मला 5 मिनिटं लागले आणि थोडं दम लागल्यासारखं वाटतंय. तर शेतकरी जे बांधव आहेत आपले, ते दिवसभर किती कष्टाचे काम करतात, बरोबर आहे की नाही? हा, म्हणून आपण म्हणतो ना, जय जवान जय किसान, बरोबर आहे की नाही? शेतकरीचं जीवन खूप कष्टाचं आहे बेटा.
म्हणून आपण सगळे शेतकरीची मुलं आहोत ना, शेतकरी शेतमजूर, बरोबर आहे की नाही? आजच्याच होऊन जाईल का हे तयार आपल्याकडनं? हा हा तर बघा, हे 500 स्क्वेअर फूट असेल हे क्षेत्र आपलं. मग त्याच्यामध्ये आपण मेथी लावली तर आपल्याला सगळ्या मुलांना भरपूर मेथीची भाजी खायला भेटेल, बरोबर आहे की नाही? हा आपले स्वयंपाकी चालले गेले का? हो का? जेवण झालं. हो का? येतात ते जाऊ ना म्हटले. म्हणजे बघा, आपल्याला काहीतरी चांगलं पाहिजे ना, मग त्या चांगल्या कामाची सुरुवात स्वतःलाच करावी लागते, बरोबर आहे की नाही? हा आपल्याला लोक चांगलं म्हणायला पाहिजे किंवा हुशार म्हणायला पाहिजे, त्यासाठी स्वतःलाच मेहनत करावं लागेल ना, अभ्यास करावा लागेल, तेव्हाच आपल्याला हुशार म्हणतील ना. हा बरोबर आहे की नाही? दुसरा मुलगा हुशार आहे आपल्याला हुशार म्हणतील का? म्हणजे आपल्याला चांगलं होण्यासाठी किंवा चांगलं करून घेण्यासाठी सुरुवात ज्या ठिकाणी आपल्याला चांगल्या गोष्टी पाहिजे त्याची सुरुवात आपल्याला स्वतःलाच करावी लागते, बरोबर आहे की नाही? नाही तर बने रहो पगला आणि काम करेगा अगला, असं करायचं का? बने रहो पगला, काम करेगा अगला, असं नाही करायचं. स्वतः कामाला सुरुवात करायची, बरोबर आहे की बेटा? आपण या ठिकाणी गावरान भेंडी सुद्धा लावलेली आहे, बरोबर ना? भेंडी दे बेटा, सांगितलं त्याला, पाहूनच सांगितलं नाही. काय हळद आहे ती, हळद. स्टॉप कर बेटा, सर का मागे सर का. तन आवरू दे बेटा त्यांना. हा हा ए बेटा, मुलीनो हे तण आवरायचे. हा स्टॉप कर बेटा, स्टॉप. हा तर बघा, तुमचे पप्पा जसं मी काम करतोय ना, तसं तुमचे पप्पा असो, है की नाही, बाबा असो किंवा मम्मी असो, दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाता ना, आणि त्यांना दिवसभर उन्हामध्ये, तुम्हाला उन्हाचे चटके लागतायत ना. हा तर बघा, हा चल बेटा, दबले. तर बघा, दिवसभर आहे ना ते उन्हामध्ये काम करतात, लोकांच्या शेतामध्ये करतात ना, करतात. आणि तुमच्या मम्मी सुद्धा असं दिवसभर आहे ना लोकांच्या शेतामध्ये निंदन करणं, खुरपणं, गवत काढणं काम करतात ना. मग तेव्हा त्यांना 150 रुपये 200 रुपये रोजची मजुरी भेटते. हा म्हणून ते तुम्हाला घरी काय सांगता की बेटा शाळेत जा, काय जा, शाळेत जा आणि खूप अभ्यास कर. काय सांगता? खूप अभ्यास कर, हुशार हो आणि नोकरीला लाग, असं म्हणता ना, बरोबर ना? म्हणून तुम्ही काय करायचं, घरी गेल्यावर गावात फिरायचं का दप्तर ठेवून? काय करायचं मग? अभ्यास करायचं, हुशार व्हायचं, चांगली नोकरी करायची, बरोबर आहे की नाही? हा बघा, तुम्हाला 1 मिनिट झालेला आहे, तुम्ही हे गवत उचलताय तरी तुम्हाला ऊन लागतंय ना.
हा ऊन लागतंय का पोरीनो? लागतंय का? पण थकल्यासारखं वाटतंय ना? हा म्हणून मम्मी पप्पाचं ऐकायचं, आमचं ऐकायचं. हा चांगला अभ्यास करायचं, बरोबर. खूप शिकायचं आणि मोठ्या पदावर जायचं, नोकरी लागायची है की नाही, हा उद्देश ठेवायचा समोर. कळालं? थांब बेटा. तर आपण बघू शकता आम्ही इथून या खांब्यापासून तर तिथपर्यंत सरासरी 1 गुंठा रान असेल, 1000 स्क्वेअर फूट. त्याच्यामध्ये आम्ही परसबाग योजनेमध्ये भाजीपाला लावण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं मेथी आणि कोथिंबीर लावणार आहोत. तर हे क्षेत्र मी स्वतः तयार केलेलं आहे. मुलांनी फक्त मला एक तण वगैरे उचलण्यासाठी, वेचण्यासाठी थोडीफार मदत केलेली आहे. आपण बघू शकता